महाराष्ट्रातील संत परंपरा ही आपल्या संस्कृतीची सुवासिक शिरोमणी आहे आणि या सर्वात अग्रगणी नाव राहिले ते म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानियांचा राजा, योगियांचे योगी असे त्यांची ओळख आहे, म्हणून त्यांना माऊली म्हणतात. बुडती हे जन न देखावे डोळा, हिताचा कळवळा येतो यांचा. अशा कारुण्याने भरलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठीच निर्माण केला. 27 अभंग रचना करून भगवंत नामाचे गोड तत्वज्ञान उभारले आणि जगाला सुखी जीवनाचा खरा मार्ग दाखवून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असा उपदेश केला. श्रोतेहो, आजचा आपला हा कार्यक्रम हरिनामाच्या पवित्र तेजाने उजळून निघणार आहे. हरिपाठातील अभंगाचा अर्थ, तत्वज्ञान, वारकरी परंपरेतील स्थान आणि आधुनिक जीवनातील त्यांचे हे महत्त्व हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला श्रोत्यानो, मनात विठ्ठल, ओठांवर हरिनाम असे संत वाङ्मयीन अमृताने भरलेला ज्ञानेश्वर माऊली रचित हरिपाठ ऐकूया. भक्तिरंग हरिपाठ पर्व या कार्यक्रमात सद्गुरू श्री वामनराव पै यांचे शिष्य प्रवचनकार सुनील तातू पालव आणि सहकारी यांच्याकडून. हार्मोनियम साथ आहे राजेश राऊळ यांची, पखवाजवादक प्रसाद गावडे, गायक सहकलाकार आहेत निलांबरी पालव, विनया गावडे, वामन गावडे, दशरथ सावंत आणि सतीश पडते. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चौवेदी जाण, षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. मंतुनी नवनीता कैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मारू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा जगाली मन. ज्ञानदेव पाठ हरी वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिगुण सार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण, गुणाचे अगुण, हरिविना मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न करीत, उगारा हे निवांत शिन शिवाया. सायासे करीसी प्रपंच दिन दिसी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, दुखेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा,
बोध झाला दुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला साधूचा अंगीला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवत अनंत वाचाळ भरळती भरळ टाकैचा दयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान सर्वा घटी पूर्ण एक नांदे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिते साधन द्वैतांचे बंधन नवानीचे नामामृत गोडी वैष्णवाला धनी योगी साधनी जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हाद
हरीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशी राजे सकळ सिद्धी, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत तप, पापाचे कळप पडते पुढे. हरी 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 मंत्र शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविचे उत्तम निज स्थान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विराराणे. समबुद्धी घेता समान श्री हरी, समदम वैरी हरी झाला. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, कयासी लागली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य कपिनला मुख, चिरंजीव कल्प वैकुंठी नाथे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन गेले. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लागले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविना सौजन्य लेणे काही. तया नरा लागले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविना धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ झाय. हरिपाठी गेले ते
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गोळा गोत्र वर्धियले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण नेम नाही तुझा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण हरि एक हरिनाम सार जीवाया नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती जारी घरी त्यांच्या हरिविण जन्म नरकाची पैठाण यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी झाड लग्नाहुनी वाढ नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच दिन दशकांचा मेळा एकतत्वी करा गावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवजीने नामे विना व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमियेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रियाने धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव टाकी रे संदेह रामकृष्णी टाहो नित्य कोडी जातवित गोत तुळशीळ मात भजता त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीवाने नीव भगवंती नाही हरि उच्चारणी पाहि मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कली काळाचा रिगणारी तेथील प्रमाण नेनवे वेदासी तेथी वजंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. श्रोते हो, भक्तिरंग हरिपाठ पर्व या कार्यक्रमातून नामस्मरणाचा महिमा अनुभवलात. संतांनी सांगितलं आहे, नामामुखी ठेवावे सर्व सुखे त्यात लाभे. याचा अर्थ हरिनामाचा जप हा कोणत्याही युगात समाजात मनःशांती देणारा आणि माणसांना जोडणारा अमृततुल्य मार्ग आहे. आजचा कार्यक्रम इथेच संपत असला तरी हरिपाठाचा महिमा आणि विठ्ठल भक्तीचा प्रकाश आपल्या मनात सदैव झळकत राहो हीच सदिच्छा. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.